महाराष्ट्रातली पोरं गौतमी गौतमी राधा राधा करण्यामध्ये व्यस्त राहिली आणि बाहेरच्या राज्यातली पोरं ही करोडो रुपयांच्या कंपन्या बनवण्यामध्ये व्यस्त राहिली. मित्रांनो, हजारो कोटी रुपयांच्या कंपन्या पोरांनी बनवल्या. याच्यामध्ये 21,000 कोटी, 20,000 कोटी, 14,000 कोटी अशा कंपन्या या पोरांनी बनवलेल्या आहे. या पोरांचं वय किती आहे मित्रांनो? 25 ते 32 वर्षाची ही पोरं आहेत. अक्षरशः आपल्या इथली पोरं जी लग्नासाठी उतावळ्या होतात, त्याच वयाची ही पोरं आहेत. परंतु ह्यांनी जे मात माचवलेलं आहे, टेक्निकल फील्ड असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, रिटेल सेक्टर असो, मित्रांनो प्रत्येक सेक्टरमध्ये यांनी आग लावून टाकलेली आहे. यांच्याशिवाय कामच होत नाही असा सिच्युएशन ह्या पोरांनी तयार केलेली आहे. आणि एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा बिझनेस बनवणं मित्रांनो चेष्टा नाहीये, चेष्टा नाहीये. आणि अक्षरशः याच्यामध्ये मित्रांनो, मी हे म्हणत नाहीये की आपली मराठी पोरं पण स्टार्टअपमध्ये नाहीत. आहेत आपले मराठी पोरं स्टार्टअपमध्ये. परंतु टेक्निकल सेक्टरमध्ये एवढ्या मोठ्या लेवलला आपली पोरं नाही आहेत. असले तरी 50 कोटी, 40 कोटी, 30 कोटी एवढं व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपन्या आहेत पोरांच्या, ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे. कारण आपल्या मराठी पोरांचे पण डोळे आत्ता उघडलेले आहेत. एवढ्या दिवस आईवडिलांच्या शिव्या खाल्ल्या, सगळ्या गोष्टी केल्या. काय म्हणे, कशाला करतो धंदा, कशाला करतो बिझनेस, या गोष्टीमध्ये चिवडाचिवडीमध्ये आयुष्य गेलं. परंतु आता पोरांना पण डोळे उघडलेले आहेत की धंदा जर केला तरच आपल्याला 4 पैसे जास्त भेटतील. जॉब करून, हमाली करून, लोकांची गुलामी करून आपला काही उपयोग नाही, हे पोरांना माहिती झालं आहे, मराठी पोरांना. त्यामुळे आपल्या पोरांची पण संख्या आहे. परंतु हे जे नावं मी आज घेतो आहे, ह्या पोरांनी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, टेक्निकल सेक्टर असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, रिटेल सेक्टर असो, फायनान्शियल सेक्टर असो, या सगळ्या सेक्टरमध्ये पूर्ण आग लावून टाकलेली आहे. याच्यामध्ये एकही मराठी नाव नाही आहे. परंतु यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की मित्रांनो, आपल्या देशाचा झेंडा या पोरांनी उंचावलेला आहे की आपल्या देशातली पोरं ही बिझनेसमध्ये एवढ्या टॉप लेवलला जाऊ शकतात. याच्याबद्दल या पोरांनी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, पहिलं नाव मी घेतो, ज्यांचं नाव आहे अरविंद श्रीनिवास, ज्यांचं वय आहे फक्त 31 वर्ष. परप्लेक्सिटी नावाची यांची कंपनी आहे. गुगलला ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल, कधी कधी रील्स स्क्रोल करताना एक परप्लेक्सिटी AI म्हणून एक ॲडव्हर्टाइजमेंट येत असेल. स्टँडर्ड ॲडव्हर्टाइजमेंट ती आहे. मित्रांनो, हे परप्लेक्सिटीचे ओनर आहेत. यांचं जे पूर्ण कंपनीचं व्हॅल्युएशन आहे ते 21,190 कोटी रुपये आहे. आणि 21,190 कोटी रुपयाची यांची कंपनी आहे. ती पण मित्रांनो, हे ओरिजिन फ्रॉम इंडिया, म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये यांचा जन्म झालेला आहे, भारतामध्ये सगळं शिक्षण झालेलं आहे. अमेरिकेमध्ये हे जातात, तिथं परप्लेक्सिटी नावाचा यांचा स्टार्टअप घेऊन येतात मार्केटमध्ये. मित्रांनो, ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यांसारख्या मोठमोठ्या डेंजरस डोमेनवरती यांनी काम केलेलं आहे. आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो, त्यांच्यासोबत जे मित्र असतात त्या सगळ्यांमार्फत एक प्रोग्राम हे जनरेट करतात. जो प्रॉम्प्ट असतो मित्रांनो, परप्लेक्सिटी प्रॉम्प्ट म्हणजेच काय, एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही जावा, गुगलवरती गेल्यावरती परप्लेक्सिटी नाव टाका, त्याच्यावरती त्या परप्लेक्सिटीला तुम्ही काहीही विचारा, या जगातलं कुठलंही सोल्युशन मागा, काहीही मागा, ती परप्लेक्सिटी तुम्हाला पूर्ण सोल्युशन देतं. एखादा IT चा कोड मागा, ते देतं. सगळ्या गोष्टी हे परप्लेक्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतं. असा ह्यांनी इनोव्हेशन केला. आणि हे परप्लेक्सिटी जे आहे ते गुगल जेमिनीला टक्कर देतं. हे परप्लेक्सिटी आहे जे ChatGPTला टक्कर देतं आहे. अक्षरशः ओपन AI जे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये हा एक बकासूर झालेला आहे. ते पण आपल्या इंडियन ओरिजिन माणसानं हे बनवून दिलेलं आहे, बनवलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आपल्या भारतामध्ये शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यात झाल्या. बाहेरच्या देशामध्ये US गेले आणि तिथं एवढ्या मोठ्या लेवलला त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि ज्याचा यूज हे आपले भारतीय लोक पण करतात आणि बाहेरच्या देशातले पण लोक करतात. खूप जास्त प्रमाणात ह्या प्लॅटफॉर्मचा यूज होतो. दुसरे आहेत मित्रांनो, रितेश अगरवाल, प्रिझम यांची कंपनी आहे. वयाच्या 31व्या वर्षी यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 14,400 कोटी रुपये. त्याच्यानंतर येतात आदित्य पलीचा, यांचं वय आहे 23 वर्ष. हे झेप्टोचे फाउंडर आहेत. झेप्टो म्हणजे काय, एक क्लिकवरती तुम्ही ज्यावेळेस 10 मिनटं 8 मिनटामध्ये तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी आणून देतं ना, ते झेप्टो. पुणे, मुंबई यांसारख्या एरियामध्ये हे झेप्टो दिसून येतो. आपल्या भारतातल्या ज्या मेट्रो सिटी आहेत, मोठमोठ्या शहरं आहेत, नागपूर असेल, सगळ्या मोठमोठ्या असे जे शहरं आहेत त्यांच्यामध्ये झेप्टो दिसून येतं. आणि ह्या झेप्टोची सिस्टम खूप भारी आहे. तुमच्या घरापर्यंत सगळ्या सुविधा हे आणून देतात. भाजीपाल्यापासून ते सगळ्या गोष्टी हे तुम्हाला प्रोव्हाइड करतात. गहू, धान्य, बिन्य, कडधान्य, काबाड खटा. तुम्हाला जर वाटलं माझ्याकडचं ब्लेड संपलंय दाढी करताना, खुरपताना, 1 मिनिटात तुम्ही मागू शकता. माणूस येऊन घरापर्यंत देऊन जातो. अक्षरशः 8 ते 10 मिनिटामध्ये ह्यांचा माणूस येतो. मी पण आत्ताच मागवलं होतं. आता त्यांचे दुसरे फाउंडर आहेत, त्यांचं नाव आहे
कल कलियाक वोरा, सॉरी थोडं डिफिकल्ट होतं. यांचं वय आहे 22 वर्ष. हे आहेत झेप्टोचे. आता या पोरांचं तुम्ही वय बघा, 23 आणि 22 वर्षाची पोरं आहेत. पहिल्याचा जो त्याच्याकडे जो शेअर आहे तो 5,380 कोटीचा आहे. दुसऱ्याकडे आहे 4,480 कोटी रुपयाचा. एवढ्या मोठ्या लेवलला 1,000 रुपये नाही सांगत आहे. आपल्या पोरांना 22व्या वर्षी पॉकेट मनी कमवता येत नाही स्वतःच्या ह्याच्यावरती. इथं बघा 4,480 कोटी, 5,380 कोटी, एवढ्या मोठ्या लेवलला या पोरांनी स्वतःचा रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. त्याच्यानंतर रेझॉनचे फाउंडर आहेत हार्दिक कोटिया. त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे रेझॉनचं त्याचं आहे 3,970 कोटी. त्यानंतर क्युपिडचे फाउंडर आहेत आदित्य कुमार, ज्यांचं 31 वर्ष वय आहे. 1,960 कोटी रुपये त्यांचं व्हॅल्युएशन आहे. आणि हे सगळ्यांनी स्टार्ट केलं होतं, शून्यातनं जग निर्माण केलं होतं. मित्रांनो टॅक म्हणून एक कंपनी आहे, त्रिशंत अरोरा म्हणून त्यांचं नाव आहे. 30 वर्ष त्यांचं वय आहे. 1,820 कोटी रुपये त्यांचं व्हॅल्युएशन आहे कंपनीचं. भारत पेचे शाश्वत म्हणून एक आहेत. भारत पे जे यूज करता ना तुम्ही कुठं पण पेट्रोल पंपावरती, स्टोअरवरती जाऊन असं स्कॅन करता, त्यांच्याकडे जो शेअर आहे भारत पेचा 1,340 कोटी रुपयांचा आहे. राघवा म्हणून एक कंपनी, हर्ष रेड्डी नावाचे जे त्यांचे ओनर आहेत, वयाच्या 31व्या वर्षी 1,300 कोटी रुपयांचा व्हॅल्युएशन आहे त्यांच्या कंपनीचं. आणि शेवटचं माझ्याकडे आहे रोहन गुप्ता आहेत, SGF फिन सर्व्हिसेस म्हणून त्यांच्याकडं, ते फायनान्शियल सर्व्हिसेसमधली ही कंपनी आहे. रोहन गुप्ता यांचं नाव. वयाच्या 26व्या वर्षी 1,140 कोटी रुपयाची कंपनी बनवलेली. मित्रांनो याच्यामध्ये या पूर्ण लिस्टमध्ये मी ऑब्झर्व केलं, किंवा तुम्ही जरी ऑब्झर्व केलं, या पोरांचं वय आहे 20 पासून ते 35 वर्षाच्या पर्यंत. कोणाचं वय 31 आहे, कोणाचं 23 आहे, कोणाचं 25 आहे, कोणाचं 28 आहे, 31, 28, 31, 28, या रेंजमधली पोरं आहेत. आणि या रेंजमधल्या पोरांनी हजारो कोटी रुपयांच्या कंपन्या तयार केलेल्या आहेत. या पोरांकडं काही बॅकग्राऊंड नव्हता. या पोरांनी इन्व्हेस्टर आणले, स्वतःचे प्रोडक्ट दाखवले, त्या स्वतःच्या प्रोडक्टवरती इन्व्हेस्ट करायला लावलं, आणि त्याच्यामार्फत एवढ्या मोठ्या लेवलला ह्या पोरांनी स्टार्टअप तयार केले. छोट्यापासून मोठं केलं, एवढ्या मोठ्या कंपन्या ह्या पोरांनी तयार केलं. मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही आहे की अक्षरशः हजारो कोटी रुपयांच्या कंपन्या तयार करणं. आणि तुम्ही विचार करा मित्रांनो, कुठलाही धंदा असेल, कुठलाही बिझनेस असेल, त्याच्यामध्ये 20 किंवा 30% प्रॉफिट असतोच. मिनिमम प्रॉफिट जो असतो तो 20% असतो. तर त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ह्या पोरांच्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन बघा, आणि किती हे रेव्हेन्यू वर्षाला जनरेट करत असतील, जेणेकरून एवढं मोठं ह्या पोरांच्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. यांना पोरच मी म्हणतोय, कारण ह्यांचं वयच तेवढं आहे मित्रांनो. ज्या वयामध्ये आपली मराठी पोरं असतील, आपली पोरं असतील, लग्नाच्या मागं लागतात, फालतूगिरी करतात, व्यसनं करतात, सगळे स्वतःचं आयुष्य बरोबर करून घेतात. आणि याच्यामध्ये मला सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं मित्रांनो, आपल्या ज्या महाराष्ट्रातलं एज्युकेशन आहे ते सगळ्यात टॉप क्वालिटीचं एज्युकेशन आहे. आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाही एज्युकेशनमध्ये. एवढं क्वालिटी एज्युकेशन हे बाहेरच्या राज्यामध्ये पाहायला भेटत नाही. जे तुम्हाला महाराष्ट्रात बघायला भेटतं, तरी पण आपल्या ह्याच्यामधनं एकही एवढ्या मोठ्या लेवलला स्टार्टअपचा फाउंडर जात नाही. म्हणजेच काय, हजारो कोटी रुपयांच्या कंपन्या कुठलाच पोरगा तयार करत नाही मराठी माणसामध्ये. आहेत, मी मान्य करतो, स्टार्टअप पोरांनी चालू केलेले आहेत, घरच्यांना विरोध करून चालू केलेले आहेत, आईवडिलांच्या विरोधाला सामोरे जाऊन चालू केलेले आहेत. परंतु पोरांनी एवढे टेक्निकली स्ट्रॉंग असून, मित्रांनो पूर्ण IT सेक्टर जर चालून बघितलं ना, हैदराबादपासून, बँगलोरपासून ते वरती दिल्लीपर्यंत तुम्ही बघा, सगळीकडं IT सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त मराठी पोरं दिसून येतील. फायनान्शियल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त मराठी पोरं दिसून येतील. सगळ्यांना मित्रांनो मराठी पोरांचीच गरज आहे, कारण त्या लोकांना पण माहिती आहे. आता हे जे मी तुम्हाला लिस्ट दाखवतोय, ह्या पोरांच्या सगळ्यांच्या कंपन्यांमध्ये मराठी पोरं कामाला आहेत. सगळ्यात जास्त आकडा जो असतो तो आपल्या पोरांचा असतो. परंतु मित्रांनो एवढी पोरं आपली कामाला असून सुद्धा आपल्यातला एकही असा व्यक्ती पुढे येत नाही, एवढा मोठा फाउंडर बनत नाही आहे की त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन हजारो कोटी रुपयामध्ये जाईल. मित्रांनो आनंद देशपांडे आणि शैलेश काटकर यांचं नाव घेऊ नका, ते वेगळ्या जनरेशनचे होते. ही आत्ताची जी जनरेशन ही करंट जनरेशन आहे. ह्या पोरांनी स्टार्टअप करून 1 ते 2 वर्ष किंवा 5 वर्षाच्या रेंजमध्ये यांनी एवढ्या मोठ्या कंपन्या तयार केलेल्या आहेत. आनंद देशपांडे असतील, त्यांना आपण
अक्षरशः हे करू, मंदिरात ठेवू आय टी सेक्टरसाठी. कारण आपल्या ह्या फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे आय टी सेक्टरमध्ये जर बघितलं, आपल्या पोरांना दिशा दाखवायचं काम त्यांनी केलं आहे. आणि एवढ्या मोठ्या लेवलची कंपनी त्यांनी तयार केलेली आहे, त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. क्विकलचे जे पण शैलेश काटकर असतील, त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण यांनी ज्या कंपन्या तयार केलेल्या आहेत त्या छोट्या नाही आहेत मित्रांनो, त्या बिलियन डॉलरच्या कंपन्या आहेत. अक्षरशः त्यांचा जो प्रॉफिट आहे, त्यांचा 1 क्वार्टरचा प्रॉफिट पण कुठल्या पोराला किंवा कुठल्या कंपनीला टफ करू शकत नाही. त्यांचं कॉम्पिटिशनच नाही आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ती जी जनरेशन होती ती 30 वर्ष आधीची होती. आत्ताची जी कंटेम्पररी जनरेशन आहे ती ही आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये सगळे मॅक्झिमम रेड्डी, श्रीनिवास, परत अग्रवाल, कोटिया, मॅक्झिमम एकतर महाराष्ट्रातल्या वरचे दिसतात, महाराष्ट्रातल्या खाली दिसतात. महाराष्ट्रातली पोरं हे एवढ्या मोठ्या लेवलला बिझनेस तयार करू शकत नाहीत का? हा प्रश्न मोठा आहे. कारण मित्रांनो, आपल्या घरचं जे कल्चर आहे, आपल्या घरचं जे वातावरण आहे, ते एवढं एक फॅमिलियर आहे. ह्या पोरांच्या मागं ह्यांचे आई-वडील असतात, परंतु ह्यांना मोकळं सोडून दिलं जातं, की तुला जे करायचं ते कर. म्हणून ते पोरं सक्सेसफुल आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पोरांमध्ये रिस्क टेकिंग अबिलिटी जास्त असूनसुद्धा आपली पोरं रिस्क घेत नाहीत. ह्या पोरांकडं मित्रांनो, हे पोरं सगळं लावून देतात पणाला अक्षरशः. स्वतःचं आयुष्य, स्वतःचं वर्ष, झालं तर सक्सेसफुल, झालं नाही तर नाही तर नाही असं म्हणून सगळं आयुष्य पणाला लावून टाकतात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे रिझल्टची वाट बघत बसत नाही. आपल्या मराठी पोरांचं सीन काय आहे किंवा आपल्या पोरांचं काय आहे, की आपण जॉब सोडू शकत नाही. आपण कुठलीही गोष्ट करू. आपल्या घरच्यांचा पण एकच हे सीन असतो, की तू जॉब कर, त्याच्यासोबत तुला जे करायचं आहे ते कर. आणि जर तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलचं करायचं आहे तर त्या गोष्टी होत नाही. 100% तुम्हाला त्या फील्डमध्ये द्यावं लागतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागतात. स्क्रॅचपासून ते वरतीपर्यंत तुम्हाला बघावं लागतं. शार्क टँक इंडियामध्ये जरी एपिसोड बघितला मित्रांनो, बोटावर मोजण्या एवढे मराठी पोरं येतात, मराठी माणसं येतात आपले. आणि त्यांचं जे इनोव्हेटिव्ह आयडिया असती, तीच त्या शार्कला काही काहींना पसंत येते, काही काही येत नाही. परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, बाहेरचे जेवढे पण राज्यातले असतील, दुसऱ्या ह्याच्यातले असतील, त्यांची संख्या जास्त आहे, ते लोक जास्त येतात आणि त्यांना तेवढा हे पण भेटतो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये मराठी मुलांच्या आईवडिलांचं एक चुकीची गोष्ट होती, की चुकतं ह्या गोष्टींमुळं, की तुला जे करायचं ते कर हे म्हणतात, परंतु काम सोडू नको, जॉब सोडू नको. जॉब जर तू सोडला तर तुझ्यावरती जबाबदारी आहे. आपण आता कुठंतरी जाऊन रनिंगवरती आलेलो आहे, यांसारख्या गोष्टी आपले मराठी आईवडील बोलतात. आणि हे पण खरंच आहे म्हणायला, सर्वसामान्य गरीब परिस्थितीतले पोरं ज्यांचे वडील रिटायरमेंटच्या वयामध्ये आलेले असतात, ते काय करणार? कामं सोडून करायचं तर काय? स्टार्टअपचं स्वप्न असतं, डोक्यात काहीतरी असतं, परंतु करू शकत नाही. कारण फॅमिलीची जबाबदारी आपल्या पोरांकडे आहे. बापदाद्याचा पैसा नसतो, करोड रुपयाचे मालक नसतात, ना कुठला बॅकअप नसतो. मग करायचं काय? तर जे जॉब चालू आहे त्याला आज कंटिन्यू ठेवायचा. आपलं पण लोकांचं जे झालंय तेच आपलं होईल असं म्हणायचं आणि पुढं जात राहायचं. हे आपले मराठी पोरं विचार करतात. आणि हे सगळ्यात मोठं कारण आहे मित्रांनो, की आपले पोरं, मराठी पोरं जे आहेत ते बिझनेसमध्ये जास्त उतरत नाही. आणि याच्यामध्ये मला या गोष्टीचं कौतुक आहे, जे पोरं आजकाल चहाचा दुकान जरी टाकतात ना, त्या पोरांचं पण कौतुक आहे मला, मराठी मुलगा, की त्याच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे, पण तरी पण तो चहाचं दुकान टाकतोय, तो लोकांना बिझनेसकडे वळवतोय. त्यामुळे त्याचं पण कौतुक आहे. आणि त्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलाचं पण कौतुक आहे, कारण तो जबाबदारी उचलतो त्याच्या फॅमिलीची. एक लक्षात ठेवा मित्रांनो, कितीही काय झालं तरी तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तुमच्याकडे जर ती गोष्ट असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे त्या गोष्टीमध्ये उतरा, करायचा प्रयत्न करा. सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. एखाद्या गोष्टीला वेळ देतो तर सक्सेस भेटणारच मित्रांनो. आणि त्यामुळंच मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, की आपल्यावरती जबाबदारी आहे हे मान्य करू आपण. परंतु आपली पिढी जी आहे ती एकदा स्ट्रगल करेल, आपण स्वतः स्ट्रगल करेल. पण जे रिझल्ट तुम्हाला 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी भेटणार आहे ना, ते कुठंही भेटणार नाहीत मित्रांनो. म्हणून एवढंच सांगायला आपल्या मराठी मुलांना, जरी आपल्या अंगावरती जबाबदारी जास्त असली, तरी आपण स्टार्टअप चालू करूयात, बघूयात काहीतरी होतंय का? आणि त्यानुसार मित्रांनो आपण एक मराठी साम्राज्य तयार करूयात. मराठी पोरांचं टेक्निकल स्किल्स वाढवूयात, हायर करूयात, मुलांना हे करूयात, बाहेरनं प्रोजेक्ट्स घेऊन येऊयात, सगळ्या अशा गोष्टी करूयात. आणि पूर्ण बिझनेस सेट करून या लोकांना पण दाखवून देऊया, की आम्ही पण करू शकतो. मला याच्यात फक्त एवढंच वाईट वाटलं, की ह्या लिस्टमध्ये एकही माणूस असा नाही आहे,
की जो आपला महाराष्ट्रातला आहे, मराठी आहे आणि ज्याचं वय फक्त 25 ते किंवा 20 ते 31च्या वयातला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढं कमवलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, ही परिस्थिती एका काळात बदलत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.